स्वतःशीच वाद घातला ना आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडतात. पण त्याच ठिकाणी जर आपण दुसऱ्याशी वाद घातला ना आपल्यासमोर आणखी नवीन प्रश्न उभे राहतात. पण तेव्हा माणूस काय करतो? स्वतःच्या चुकाचा वकील बनतो आणि इतरांच्या चुकाचा मात्र तो न्यायाधीश बनतो. आणि तेव्हा मात्र न्याय होत नाही बरं का. तेव्हा आपल्या नादामध्ये दुरावा निर्माण होतो. अशा वेळेस काय होतं? झाडाचं फूल तुटलं ना बघा, ते पुन्हा जोडता येत नाही. त्याचप्रमाणे नात्यांचं पण होतं. त्याच ठिकाणी झाडाची फांदी जर मजबूत असेल ना, त्यावर नवीन फूल नक्कीच उमलू शकतं, हो ना? त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातली ही गेलेली क्षण आपण परत आणू शकत नाही. पण धैर्य आणि विश्वासाच्या जोरावर आपण आपलं आयुष्य नक्कीच सुधारू शकतो. या जगामध्ये ना बोलणारे खूप असतात, पण समजून घेणारे खूप कमी असतात. म्हणून प्रत्येकाला उत्तर देत बसायचं नाही. तर कधी कधी शांत राहणं पण आपल्या स्वभावाची ना मोठी ताकद असते. त्यामुळे काय करायचं? आपण आपल्या कामामध्ये राहायचं. आपल्या कामामुळे कसं आपल्याला पुढे जाता येईल याचा विचार करायचा. आपल्या घराची कशी प्रगती होईल याचा विचार करायचा. आणि लोकांमुळे आपल्या घरामध्ये वाद होऊ नये याचा सुद्धा विचार करायचा. आणि होता होईल ना तेवढं आपण आपल्या कामामध्ये बिझी राहायचं. कारण बघा, असं म्हणतात ना, खाली दिमाग शैतानचं घर. हे अगदी बरोबरच आहे. जेव्हा तुम्ही खाली राहता ना तेव्हा ना तुम्ही खूप ओव्हरथिंक करता आणि त्यामुळे ना आपलंच नुकसान होतं. म्हणून जास्त विचार करायचा नाही, आपल्या कामामध्ये राहायचं आणि खुश राहायचं. असो ताईंनो, तर आता वाजलेले सकाळचे 7. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि माझी आंघोळ वगैरे झाले, माझं आवरून मी खाली आले. त्यानंतर ना घरातली पण थोडीशी आवरावर करत आहे बघा. रात्री किती जरी मी घर आवरून ठेवलं ना, सकाळी थोडासा का होईना पसारा हा होतोच. आणि मुलं असले ना तर जास्त करतात, त्यामुळे मग थोडंसं का होईना सकाळी आवरून घ्यावंच लागतं. तर पटापट मी आता घर आवरून घेतलं आणि सकाळचं जे पारूसं झाडून आहे ना बघा, ते मी मारून घेत आहे. आणि मी उठले ना, शिव उठणारच बघा. सकाळी मी ना आज 5 वाजता उठले. शिव खूप रडत होता, ऐकतच नव्हता, मला पण खाली येऊ देत नव्हता. म्हणून मग मी त्याला थोडंसं घेऊन बसले, कारण मग माझ्यामुळे ना ह्यांची आणि आरूची झोपमोड होते. त्यामुळे मग शिवला घेऊन बसले आणि त्याला झोपी परत घालता घालता मला झोप लागली आणि सकाळी 7 वाजता जेवायला. तर मी म्हणलं असो, आता लेट तर झालंच होतं. तर मग पटकन आले, तशीच खाली आंघोळ वगैरे केली आणि घरातल्या कामाला सुरुवात केली. सकाळी लवकर उठलं ना तर मला बरं वाटतं बघा, आणि जर असं उशीर झाला ना तर मग मला काही सुधरत नाही काम करायला. असो, तरीसुद्धा पटकन सगळं आवरून घेतलं आणि शिवला म्हणलं तू पण चल माझ्याबरोबर खाली, कारण मग ह्याच्यापेक्षा जास्त उशीर झाला ना बघा कामं करायला, मग खूपच उशीर होऊन जातो. त्यामुळे तर शिव आता मस्तपैकी बसलेला आहे हॉलमध्ये. नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, तसेच गुड मॉर्निंग. तर आता माझं सगळं आवरून झाले आणि घरातलेही मी सर्व आवरले. घरातली पण मी क्लिनिंग वगैरे थोडीशी करून घेतलेली आहे. सकाळचं जे पारूचं झाडून वगैरे असतं ना ते. आणि तोपर्यंत आता टायमिंग दाखवते तुम्हाला. तर इथे बघू शकता ताईंनो, 8 वाजलेले आहेत. आणि चला आता मी स्वयंपाकाला वगैरे लागते, चहा वगैरे बनवते. आणि शिव पण उठलाय बघा. मी उठले की लगेच शिव माझ्या मागे उठतो. आणि मी थोडं लवकर उठले होते 5 वाजता, पण मला शिव अजिबात खाली येऊ देत नव्हता, म्हणून मग शिवला घेऊन बसले होते बघा. आणि तोपर्यंत कधी 7 वाजले माहीत पण नाही पडलं, कारण पिल्लू खालीच येऊ देत नाही. हाय कर ना सगळ्यांना. अरे काय झालं? लाजते हे बघा, शिवची कशी नाटकं चालू आहेत, कसं हसते बघा बघा. है ना? त्याला वाटते मम्माने काय काम करू नये, बस मला घेऊन बसावं, है ना? तर बघा, आता पिल्लू सोबत भरपूर अशा गप्पा मारल्या आणि मी आलेली आहे किचनमध्ये चहा बनवण्यासाठी. कारण सकाळची सुरुवात चहाशिवाय तर अधुरी आहे. जोपर्यंत चहा बनवत नाही बघा तोपर्यंत असं वाटत नाही की सकाळ झाली आहे म्हणून. तर आता मी इथे चहा बनवायला घेतलेला आहे आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. कारण आज मी बनवणार आहे छोले भटुरे. आणि सर्वांना घरी छोले भटुरे एवढे आवडतात ताईंनो, दररोज जरी मी यांना खायला दिलं ना तरीही कोणी नाही म्हणणार नाही. असो, तर आता पटकन सुरुवातीला चहा वगैरे बनवून घेते आणि नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तसं तर छोले बघा मी रात्रीच भिजू घातले होते, कारण बघा सकाळच्या स्वयंपाकाची तयारी रात्रीपासून सुरू होते. कारण डोक्यात एकच चाललेलं असतं की दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला काय बनवायचं सकाळी. त्यामुळे मग रात्री छोले भिजत घातले होते, तर ते छान असे भिजलेले आहेत. आणि रात्रीची खूप सारी भांडी आहेत बघा, तर ती सुद्धा मला ट्रॉलीमध्ये लावून घ्यायची. साईड बाय साईड चहा होत आहे आणि मी भांडीसुद्धा लावून घेत आहे.
थोडासा निवांत चहा घेतल्याच्या नंतर परत किचनमध्ये आले. काबुली चणे जे भिजले होते ते कुकरमध्ये टाकले. त्यामध्ये 2 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ टाकून खडे मसाले टाकून कुकर लावून घेतलं. खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, 2-3 लवंगा आणि 4-5 मिरे एवढं टाकलं होतं. आता कुकरच्यानं 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात, जेणेकरून चणे छान असे शिजतील. आणि साईड बाय साईड बघा भाजीची सर्व तयारी करून घेत आहे. कांदा आपण बारीक करून यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे भरपूर असा कांदा मी इथे चॉप करून घेत आहे. आणि सोबतच आज लसणाची पेस्ट देखील संपून गेली होती, म्हणून लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी सोलून ठेवल्या. आणि सकाळी सकाळी सगळ्यात कंटाळवाणं काम बघा मला वाटतं ते म्हणजे लसूण सोलायचं. कारण लसणाची आयती पेस्ट असली ना बघा बरं वाटतं, पण सोलायला गेलं ना तर कंटाळ येतो. कंटाळा यासाठी येते कारण यामध्ये ना थोडासा वेळ जातो आपला आणि आपली कामं थोडी उशिरा होतात म्हणून. असो, तर आता टोमॅटो इथे मी भरपूर असे घेतलेले आहेत बघा. तर ही सर्व टोमॅटो मी भाजीमध्ये टाकण्यासाठीच यूज करणार आहे. मोठ्या आकाराचे मी कट करून घेत आहे. टोमॅटो भरपूर असे यासाठी घेतलेले आहेत कारण खूप छोटे छोटे टोमॅटो आहेत बघा त्यासाठी. आणि एवढ्या सर्व टोमॅटोची आपण प्युरी बनवून घेणार आहोत भाजीमध्ये टाकण्यासाठी. तर चला आता सगळी भाजीची मी तयारी वगैरे करून घेते. तर आता मी भाजी बनवायला घेतली आहे. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये 1 इलायची, दालचिनी, 2 तमालपत्र आणि थोडेसे जिरे टाकलेत बघा. छान असे जिरे तडतडले ना त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा. कांदा छान असा तेलामध्ये ना ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणि कांदा लवकर शिजावा यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. आयुष उठ ना बाळा, स्कूल आहे ना, चला एग्जाम आहे, उठा 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 लवकर, चलो. छान वातावरण झालंय. शिवला ना भीती वाटते पालीची. मला स्वयंपाक करायचा, पाल होती गेटवर, शिव एवढा घाबरत होता ना. तर आता परत किचनमध्ये आले. कांदा छान असा ब्राऊन झाला की आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये टाकली. परत छान असं मिक्स करून घेतलं आणि आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. तर इथे बघू शकता भरपूर असे टोमॅटो मी कट केले होते, ते मिक्सर जारमध्ये मी टाकले. आणि बघा मी किचनमध्ये काम करताना ना पिल्लू 100 चक्रा तरी मारतो, कारण त्याला त्याच्या मम्मीशिवाय अजिबात करमत नाही बघा. आणि मला सुद्धा करमत नाही, कारण त्याला बोलता बोलताना माझाही स्वयंपाक पटकन होतं असं मला वाटतं. तर आता कांदा छान असा ब्राऊन झाला होता. नंतर त्यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट टाकल्याच्या नंतर बेसिक मसाले आपल्याला ॲड करायचे, ज्यामध्ये छोले मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर अवश्य टाकायचं, त्यामुळे कलर खूप छान येतो भाजीला. तसेच थोडासा गरम मसाला आणि थोडंसं धने जिरं पावडर एवढं टाकल्याच्या नंतर बघा परत छान असं मिक्स करायचं. आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला यामध्ये घालायची आहे. नंतर परत छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा नॉर्मलवाली मिरची पावडर टाकण्यापेक्षा जर या भाजीमध्ये तुम्ही थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलं ना तर भाजीला कलर खूप सुंदर येतो. असो, आता छान अशी टोमॅटोची प्युरी शिजू द्यायची आहे. 5 ते 7 मिनिट तरी शिजायला लागतील. तोपर्यंत आपण इथे भटुरेसाठी कणिक मळून घेणार आहोत. तर भटुरे मी आज बनवून घेत आहे. तर त्यासाठी कणिकमध्ये काय काय टाकलं ते सांगते. सुरुवातीला मी मैदा घेतला आहे 2 वाटी इतका. नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. तसेच 1 दह्याचं पॅकेट टाकलं 10 वालं आणि थोडीशी साखर टाकून छान असं मळून घेतलं. आता छोले जे आहेत ना ते छान असे शिजले होते. 5 ते 6 शिट्ट्या करून मी घेतल्या होत्या. नंतर मसाला छान असा तळला ना बघा, मसाल्याला तेल सुटल्याच्या नंतर सर्व छोले यामध्ये मी टाकून घेतले. छान असं उकळी फुटेपर्यंत छान आपल्याला भाजी शिजून घ्यायचे. वरतून मस्त अशी कोथिंबीर सोडायची बघा आणि मस्त भटुऱ्यासोबत खायची. खूप छान आणि अप्रतिम लागते ताईंनो. अशा पद्धतीनं एकदा तरी नक्की करून बघा ताईंनो तुम्ही छोलेची भाजी. ज्यांना आवडत नाही ना बघा ते सुद्धा मागू खातील. आरू आता स्कूलला जाते. आरू बाय कर, बाय. तू कुठे चालला? तू पण चालला दादा सोबत? गेट लावून घ्या.
आता इथे छोले बनवून झाले आहेत आणि सोबतच मी बनवलेला आहे लच्छा प्याज. तर मी मला आता छोले भटुरे सगळंच बनवत आहे, तर हे पण बनवून घ्यावं नाही का. खायला सगळंच असलं ताटात तर अजून छान वाटतं ना. चला तर आता मला भटुरे बनवून घ्यायचे. कणिक वगैरे मी इथं मळून ठेवले. हे बघा इथे सर्व कणिक ते मळून ठेवले. चला पटकन करून घेते आता. तर आता मस्त असे छोले भटुरे झालेले आहेत. भटुरे भरपूर असे मी तळून घेतले आणि त्यानंतर आहुंसाठी ताट वाढून घेतले. तर मला ना ह्यांच्यासाठी असे ताट सजवून द्यायला खूप आवडतं. जेव्हा मी स्वतःसाठी बनवते ना बघा, ते मी कसं पण घेते, पण जेव्हा ह्यांना ताट वाढून देते ना ते एकदम सुंदर बनवून देते. सगळा स्वयंपाक झालाय आणि आहुंसाठी मी ताट पण वाढले आणि मस्तपैकी छोले भटुरे बनवलेत आणि भटुरे एवढे छान फुललेत ना, हे बघा मस्त फुललेत. चला आता ह्यांना नेऊन देते. कसे झाले छोले भटुरे? रेनकोट घाला ना, मग पाऊस चालू आहे तर. जोरात यायलाय, बारीक नाहीये. तर आता ना आहो कामाला गेले आणि मी आलेली आहे किचनमध्ये. शिवला मी जेवू वगैरे घातलं आणि स्वयंपाक भरपूर केला होता, त्यामुळे राडा पण खूप सारा पडला. कारण करायला खायला खूप छान वाटतं, पण नंतर भांडे घासायची वेळ आलेलो बघा तेव्हा समजतं की खूप सारे भांडे पडलेत म्हणून. असो, तर आता मी माझ्यासाठी चहा बनवायला घेतला. कारण सकाळपासून आज माझं डोकं खूप जास्त दुखत होतं, तर मी म्हटलं चला थोडंसं अद्रक वगैरे टाकून चहा बनवावा आणि त्यानंतर काम करून घ्यावं. तर आता चहा ठेवलाय आणि आता बाकीचं काम पण मला करायचंच आहे. आता सगळी भांडे वगैरे ना सुरुवातीला सिंकमध्ये मी टाकून घेते आणि त्यानंतर सगळी भांडी वगैरे घासून घेते. सुरुवातीला ना सर्व भांड्यामधलं खरकटं वगैरे मी काढून घेतलं आणि त्यानंतर भांडी घासायला सुरुवात केली. कारण बघा एकदा खरकटं वगैरे भांड्यातलं काढून घेतलेलं मग पटपट सगळी भांडे घासून होतात. तर आता ना अर्धवट भांडी मी घासली. त्यानंतर ना साईडचा जे काउंटर टॉप आहे ना बघा ते मी क्लीन केला. त्यावर सर्व भांडे ठेवले. कारण आता मला गॅस शेगडी वगैरे क्लीन करायची आहे आणि भांडे थोडे जास्त आहेत, त्यामुळे भांड्याच्या घरामध्ये बसणार नाही आहेत. तर सुरुवातीला ना आता मी गॅस शेगडी वगैरे क्लीन करेल आणि त्यानंतर राहिलेली सर्व भांडी काउंटर टॉपवर क्लीन केल्याच्या नंतर ठेवून देईल. कारण बघा दुसरीकडे ठेवायला जागा नसते, कारण हवा दुसरीकडून कुठून येत नाहीत आणि त्यामुळे भांडे सुकत नाहीत. इथे बघा किचनमध्ये काउंटर टॉपवर भांडे ठेवलेलं तर विंडो ओपन असते, त्यामुळे मग हवेनं लगेच सुकून जातात.
आता गॅस ओटा आणि गॅस शेगडी मी क्लीन केली. त्यानंतरनं गॅसच्या ज्या कड्या होत्या त्या पण मी दररोजच क्लीन करून घेते, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, स्वयंपाक करताना ना त्यावर थोडंसं सांडतं माझ्याच्याने आणि त्यामुळे मग ते व्यवस्थितच क्लीन करून घ्यावं लागतं, अन्यथा तिथं पूर्ण मुंग्या वगैरे होतात म्हणून. तर आता इथे बघू शकता सर्व गॅसच्या कड्या वगैरे आहेत ना, मी त्या पूर्ण क्लीन करून घेत आहे. तर आता सर्व भांडे वगैरे माझे घासून झाले आणि इथे बघू शकता हा जो ग्लासचा शेल्फ आहे ना बघा, तर ते मी पुसून घेत आहे, कारण दररोज डीप क्लीन करायची गरज नसते. 15 दिवसातून एकदा मी अशा पद्धतीने पुसून घेतला ना बघा, तरीही क्लीन राहतो, कारण वरचीवर त्याची सफाई होत राहते. म्हणून मग महिन्यातून एकदा मी डीप क्लीन करते हा शेल्फ, पण 15 दिवसातून अशा पद्धतीने पुसून घेते, कारण जे गॅस शेगडी आहे आणि गॅस शेल्फ आहे ते जवळच आहे, त्यामुळे फोडणीचं जे काही उडतं ना बघा, ते बऱ्याच वेळेस त्या काचावर बसतं आणि काचं ना थोडेसे घाण होतात, म्हणून मग अशा पद्धतीने पुसून घेत आहे. असो, आता पुसून घेतलं थोडंसं, त्यानंतर डबे वगैरे परत ठेवून दिले आणि सगळं काही केल्याच्या नंतर हे कॅबिनेट लक्षात येतात, कारण बऱ्याच वेळेस ना ह्याला पण हातं लागतात, हे पण घाण होतात आणि त्यामुळे 8 दिवसातून एकदा हे पुसून घेते. दररोज पुसण्याची गरज नसते, दररोज थोडंसं पुसून घेते, कारण भांडी इथे ठेवते त्यामुळे पाणी सांडतं त्या कॅबिनेटवर. मग जेवढं पाणी सांडतं ना तेवढं मी क्लीन करते, पण 8 दिवसातून एकदा ना थोडंसं डीप क्लीन करत असते, म्हणजे थोडं व्यवस्थित पुसून घेत असते. असो, आता किचनची पूर्ण सफाई वगैरे झालेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही किचन पूर्ण क्लीन केल्याच्या नंतर किती सुंदर आणि छान दिसत आहे, एकदम चकाचक. असो, आता किचन केल्याच्या नंतर बघा आले इकडे बेडरूमकडे. तर मागची जी छोटीशी बेडरूम आहे ती सुरुवातीला क्लीन करून घेतली, आवरून घेतला पसारा, त्यानंतर त्यामध्ये ना झाडून वगैरे मारून घेतलं आणि किचनमध्येही आता झाडून वगैरे मारून घेत आहे. आणि बघा किचनमधली कामं सर्व होईपर्यंत ना हॉलची ही हालत होती, कारण जेव्हा शिव शांत बसतो ना बघा त्यावेळेस तो घरामध्ये खूप सारा पसारा पाडत असतो. असं समजून जायचं की पिल्लू शांत बसलंय म्हणजे घरामध्ये काही ना काही काम करून ठेवत आहे आगाऊचं. असो, तर आता पिल्लू ना शांतपणे सोफ्यावर बसला नव्हता, झोपी गेला होता, कारण खेळून खेळून तो दमला होता आणि खेळत खेळतच झोपी गेला. मी आत्ता इकडे हॉलमध्ये आल्याच्या नंतर बघितलं तर पिल्लू झोपलेला होता. असो, पण झोपायच्या अगोदर पिल्लूनं खूप सारा पसारा पाडला होता, तर ते पटापट मी सर्व आवरून घेतला. आणि आंघोळ केल्याच्या नंतर बघा कोणीही टॉवेल आहे ना बाहेर सुकायला टाकत नाही, सगळे इकडे तिकडेच टाकतात. अहो असो किंवा मग लेकरं असो, मग ते उचलून नंतर मी व्यवस्थित ठेवून देते. आणि पसारा आवडल्याच्या नंतर बघा दररोजचं एक काम असतं, ते म्हणजे टी व्ही खालचा हा टेबल पुसून वगैरे घेण्याचा, कारण बऱ्याच वेळेस ना इथं खूप सारा पसारा वगैरे मुलं ठेवतात आणि जास्त करून ते इथं औषधाच्या बॉटल्या असतात, कारण 15 दिवस झाले आमच्या घरामध्ये सगळ्यांचीच तब्येत थोडी थोडी खराब आहे, सर्दी खोकला ताप, त्यामुळे मग औषधं भरपूर असे इथं होते. तर मग ते सगळे साईडला सारले आणि कॉलिननं ना सगळं पुसून घेतलं, टेबल वगैरे. कॉलिननं पुसलं ना बघा फर्निचर असो किंवा मग हे स्टीलचं ग्रिल असो एकदम चकाचक होऊन जातं. तर लगे हात आता इथे पण एक हात वगैरे मारून घेत आहे आणि त्यानंतर ना हे स्टीलचं जे ग्रिल आहे ना ते सुद्धा क्लीन करणार आहे.
तर खालचं सर्व काम झालं ना बघा, नंतर वेळ येते ती म्हणजे बेडरूम वगैरे क्लीन करण्याची. कारण सकाळी ना खालीच भरपूर अशी कामं असतात, त्यामुळे मग वरती येऊन आवरायला ना वेळच भेटत नाही. पण जेव्हा घरातली खालची सर्व कामं होतात ना, त्यानंतर निवांतपणे मी वरती येऊन बेडरूम वगैरे क्लीन करून घेते. तर सुरुवातीला ना सर्व जे ब्लँकेट्स होते ते मी साईडला ठेवले आणि बेडवरचं जे बेडशीट होतं ना ते मी व्यवस्थित लावून घेत आहे. कारण कालच मी बेडशीट वगैरे चेंज केलं, त्यामुळे आज चेंज करायची गरज नव्हती. 2 ते 3 दिवसाला मी चेंज करते. असो, तर आता हे बेडशीट जे आहे ना ते मी व्यवस्थित सुरुवातीला लावून घेत आहे. तर आता ना सर्व बेड वगैरे मी सेट करून ठेवला आणि त्यानंतर ना वरती ना पूर्ण झाडून वगैरे मारून घेतलं. वरती अजिबात गर्दा होत नाही बघा, फक्त थोडीशी धूळ वगैरे येते, त्यामुळे झाडून वगैरे व्यवस्थित मारून घ्यावं लागतं. असो, तर आता बघू शकता तुम्ही माझं पूर्ण बेडरूमचं आवरून झालेलं आहे. ताईंनो, आता इथेच व्हिडिओचा एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.